परभणी शहरामध्ये जे काल झालं त्याच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया? परभणीमध्ये काल एका माथे फिरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापाशी असलेल्या संविधानाची फाडण्याचं काम केलं. पहिले ह्या घटनेचा मी जाहीर निषेध करतो. शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या देशाचे एक महापुरुष आहेत. त्यांच्याप्रती सगळ्याच समाजाला आदर आहे. परंतु जी घटना घडली ती दुर्दैवी आहे. त्यानंतर ज्या काही घटना घडल्या त्यामध्ये युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. युवकांना असं वाटतं की हा माथं फिरून असून ह्याच्या मागं कोणीतरी एखादी शक्ती असावी आणि हा संशयाच्या घेऱ्यातून उद्भवलेली परिस्थिती रात्री पोलीस प्रशासनानं, जिल्हा प्रशासनानं ज्या पद्धतीनं हाताळायला हवी होती त्या पद्धतीने हाताळली नाही, म्हणून आज उद्भवलेला हा प्रसंग आहे. ही जर रात्री जर 144 लागू केला असता तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती. परंतु आज जे काही प्रकरण घडतंय की तोडफोड होते आहे, जाळपोळ होते आहे, पोलिसांवर दगडफेक होते आहे, ही शोकांतिक आहे. मी सर्व युवकांना या ठिकाणी आंबेडकरी चळवळीतील युवकांना नम्र विनंती करणार आहे की मित्रांनो, तुमच्या भावनांशी आम्ही सहमत आहोत, परंतु कायदा हातात घेऊन उद्या आपलं आयुष्य बर्बाद होईल असे कुठलेही कृत्य आपण करू नका, हे आपल्याला विनंती करतो. आणि समाजामधल्या भंती जे असतील, राजकीय क्षेत्रात काम करणारे व्यक्ती असतील किंवा सामाजिक स्तरात काम करणारे व्यक्ती असतील, या सगळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी पुढे येऊन या युवकांना कुठेतरी मार्गदर्शन करून हे सगळं थांबवण्याची गरज आहे असं मला वाटतं. शेवटी आपण परभणीकर आहोत. हे सगळे परभणीतल्याच लोकांचं नुकसान होतं. आज आम्ही रागाच्या भरामध्ये एखादी दुर्घटना घडून जातोय, पण शेवटी ही निस्तारायची तुम्हाला आम्हाला सर्वांना मिळून. त्यामुळे एवढी कटुता निर्माण होणार नाही एक दुसऱ्याच्या प्रती, त्याची काळजी आपण सगळ्यांनी घ्यावी अशा स्वरूपाचं आव्हान मी या ठिकाणी या निमित्तानं आपल्या माध्यमातून या ठिकाणच्या युवकांना मी करू इच्छितो. गुप्तचर यंत्रणांकडनं रिपोर्ट येत असतो गृह खात्याला. मराठवाड्यामध्ये ज्या काही घटना घडतात, बीडमध्ये 2 व्यक्तींची हत्या झाली आहे, लातूरमध्ये अपहरणाची घटना आहे, परभणीत घटनेला आहे. मराठवाडा इतका अशांतता का झाली? अशांत व्हायचं कारण नाही, परंतु तशा इन्सिडेंट घडल्या. आता काल परभणीमध्ये एक मोर्चा झाला पश्चिम बांगलादेशमध्ये घडलेल्या हिंदूच्या अत्याचाराच्या अनुषंगाने, आणि त्या घटनेचा निषेध करायचा गेला कोणीकडं. ते विषय असा होता की एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे. आता इथं काय संबंध आहे बटेंगेचा आणि कटेंगे? परंतु भारतीय जनता पार्टीनं एकाला आंदोलन केलं आणि त्या आंदोलनानंतर तो माथे फिरू त्या ठिकाणी येऊन बाबासाहेबाच्या पुतळ्यापाशी विटंबना करतो. हा मनामध्ये एखाद्या वेळेस असंतोष युवकांचा असू शकतो. त्यांच्या मनामध्ये असा संशय आहे की ह्या शक्तीच्या मागं आणखीन कोणीतरी एखादी व्यक्ती असावी किंवा ह्याच्या मागं कोणीतरी मोठी शक्ती असावी, असा युवकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. आणि या अनुषंगानं पोलीस प्रशासनानं हा विषय खूप गांभीर्यानं हाताळायला पाहिजे. परंतु पर्या जिल्ह्यामधलं पोलीस प्रशासन SP काहीतरी ट्रेनिंगला गेलेले आहेत, ॲडिशनल SP तू कारभार करतायत, काही बदल्या होऊन सुद्धा आणखीन अधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशन सोडलेले नाहीत. ही कमजोर बाजू पोलीस प्रशासनाची आहे. या ठिकाणी पोलिसांना मी या ठिकाणी दोष देऊ इच्छितो की ह्यांनी हा प्रकरण हाताळताना कुठंतरी निष्काळजीपणा केला आहे. मी सकाळी देवेंद्र फडणवीस साहेबांनाही फोन केला, त्यांच्या PAनी त्या ठिकाणी कोणीतरी फोन उचलला आणि तुम्ही ह्या नंबरवर बोला म्हणला आणि तो नंबरही मला पाठवला नाही आणि मी त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पाठवू शकलो नाही. परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांना ह्या निमित्तानं मी विनंती करेन की साहेब, हा विषय खूप गंभीर आहे. एकही दुकान परभणीतलं शिल्लक राहिलं नाही, एकही मोटरसायकल राहिल्या नाहीत, अनेक प्रकारचं नुकसान जाळपोळीपासून यामध्ये एखादा पेशंटसुद्धा दगवण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा स्वरूपाचं आंदोलन चालू आहे. म्हणून समाजातल्या सगळ्याच घटकांनी, जे सामाजिक बांधिलकीतून काम करणारा वर्ग आहे, त्यांनी आता पुढे येऊन हा विषय हाताळणं आता काळाची गरज आहे, असं मला या ठिकाणी या निमित्तानं आपल्याला. आप देख रहे थे मेरे साथ मेरा महाराष्ट्र लाइव, सच के साथ जनता के आवाज़। आपको हमारी रिपोर्ट कैसी लगी हमें कमेंट करके ज़रूर बताएं। स्क्रीन पर दिए हुए नंबर पर कांटेक्ट करें और ज़्यादा से ज़्यादा अपने दोस्त ग्रुपों में शेयर करें। धन्यवाद।